सखुबाई नावाचे एक भक्त होऊन गेले. लग्न झालं पुरीचं. लग्न झाल्याच्या नंतर सासरमध्ये आले आणि सासरमध्ये आल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा होते ना. सत्यनारायणाची पूजा होते ना तुमच्याकडे. हा, सत्यनारायणाची पूजा होती. आता पूजा करत असताना लोक जेवायला बसले. घरातून केर कचरा काढला, फेकायला बाई बाहेर जाणार. फेकायला बाई बाहेर गेल्याच्या नंतर महाराज दिंडी येत होती. दिंडीचा आवाज होता. दिंडीचे लोक गजर करत होते भगवंताच्या आणि साधू संतांच्या नामाचा. कोणसा सुनो ना. हरी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तो नाम करायला ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर सखुबाईला वाटलं दिंडी जाते. माझ्या सखुबाईने काय केलं, हाताचा केर कचरा फेकायला आलती. हो, ती पाठीच फेकली आणि दिंडीत सामील झाली माझी सखुबाई. आता दिंडीच्या लोकांमध्ये चालतीया दादा, दिंडीमध्ये चालतीया, जगाच्या मालकाचं भजन करत्या. पण इकडे सासूबाईने आवाज दिला, सखू कुणाक गेलीस, सखू कुणाक गेलीस. पती शोधतोय, सासूबाई शोधते, सखूचा पताच लागला. सखूचा पत्ताच लागत नाहीया. मग सखू गेली कुठे. सासरे बुवा थोड्या वेळाच्या नंतर सासरे बुवा दारात आले. सासरे बुवांना आवाज दिला, बेटा सखू मला चहा आण ना प्यायला. सासरे बुवांसाठी चहाचा कप भरून आणला. म्हणले का ग सखू, सकाळपासून आवाज द्यायला म्हणले तुझा पत्ताच नव्हता. सासरे बुवांना आवाज दिला, तू लगेच चहा घेऊन आलीस. आत्या, जेव्हा तुम्ही आवाज देत होते ना तेव्हा मी हरिपाठ करत होती आणि मी वारकऱ्याची मुलगी आहे. हरिपाठ किंवा भगवंताचं नामचिंतन करत असताना आम्ही कोणाशी बोलत नाही आणि माझा हरिपाठ चालू होता म्हणून मी तुमच्या सोबत बोलली नाही. म्हणजे असं हो. मग आता घरात कंटिन्यू तो जे काम आहे ते करायला लागली सखुबाई. पण मला सांगा, खरी सखुबाई तर निघून गेली. तिथं ती खरी सखुबाई होती का? खरी सखुबाई होती का? अजिबात नाही. सखुबाईच्या रूपात माझ्या जगाच्या मालकाने विटेवर उडी मारली आणि तिथं येऊन उभा महाराज सखुबाईचं रूप धारण केलं. एके दिवशी सखुबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. ती इच्छा सुद्धा माझ्या जगाच्या मालकाने पूर्ण केली. सखुबाई वारी करून आली. वारी करून आल्याच्या नंतर सखुबाईच्या लक्षात आलं, बाई ग, जे दिवस गेलेल्या बाईला त्रास होतो तो सखुबाईला व्हायला लागला. सखुबाई उलटी करायला लागली, ज्याला आपण कोमेट म्हणतो. तो त्रास व्हायला लागला. सखुबाई भगवंताच्या जवळ गेली. सखुबाईच्या लक्षात आलं की मला दिवस गेले. भगवंताची मूर्ती हातात घेतली. भगवंताला सांगायला लागली, देवा हात काय तुझा मी आहे. अरे दिंडीमध्ये चालत असताना जो कोणी मोठा असेल त्याला काका म्हणलं, अजून त्याच्यापेक्षा मोठा असेल त्याला बाबा म्हणलं, आजोबा म्हणलं, बरोबरीचे असतील त्याला भाऊ दादा म्हणलं. मग यो पाप कोणाचं रे देवा. आणि जर तुझ्या दिंडीमध्ये पायी चालत असताना तुझं नामचिंतन करणाऱ्याला जर का असं बदनाम व्हावं लागत असेल तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणेल जगाच्या मालका सांगणार आहे. तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, बाई सखुबाई, मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. बेटा ऐक ना, तू माझ्या भक्ताची मुलगी आहे. तू स्वतः सुद्धा माझी भक्त आहे. तुझं लग्न झालं दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आटोपली, जेवण वगैरे आटोपली. तू केर कचरा बाहेर फेकायला आली. फेकायला आल्याच्या नंतर तू दिंडीचा आवाज ऐकून दिंडीमध्ये सामील झाली. बेटा इथं घरात कोणाला सांगितलं नाही. लोकांनी काय विचार केला असता, जर का सखुबाई लग्न केलं दुसऱ्या दिवशी घरात नाहीये म्हणजे पळून गेली की काय, चुकीची बदनामी झाली असती तुझी. म्हणून तुझी अब्रू राखण्यासाठी मी स्वतः जगाचा मालक तुझ्या रूपात तुझ्या घरामध्ये कामधंदा केली बाई. आणि सांगू का, तुझ्या नवऱ्याची इच्छा सुद्धा पूर्ण करण्यासाठी मला तुझ्या रूपात तुझी इच्छा पूर्ण, तुझ्या पतीची इच्छा पूर्ण करावी लागली. हा तुझ्या पोटात गर्भ वाढतोय, हा दुसरा तिसरा कोणाचा नाहीये. हा जो वाढणारा गर्भ आहे हा तुझ्याच पतीचा आहे. किती खालच्या लेवलचं काम आहे. भक्ताच्या बायकोचं वर्णन पण करतो विशेष नाही, भक्ताची बायको होतो विशेष नाही, भक्ताच्या नवऱ्याची बायको होतो. अजून किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. तुम्ही सांगशाल त्या रूपात तो कोणचंही खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. म्हणून माझे तुकोबाला सांगतात, भैया अशा देवाला शरण जायचं. कशा देवाला? की जो तुमच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो, अशा देवाला तुम्ही शरण जा. असं तुकोबा आहे. अभंगाचं प्रथम चरणामध्ये साधाया भक्ती का
असं म्हणतात. किती खालच्या लेवलचं काम करतो अशा देवाला अक्षरांचा असं तुकोबाराय म्हणतात. अजून सांगू का? भक्ताची लाज राखण्यासाठी माझा जगाचा मालक काय करतो ऐका. रामायणामध्ये जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाला माझा भगवंत निघालाय, सोबत कोण कोण होतं? प्रभू रामचंद्र, त्यांच्या सोबत लखनजी आणि अजून सीता मैया. क्या बात आहे. तिघं लोक सोबत होते. आणि जेव्हा सीता मैयाचं हरण झालं, रावणानं उचलल्याच्या नंतर रावणानं जेव्हा सीता मैयाला उचलली, किती भक्त भेटले माहिती का? खरं तर 14 वर्षाच्या वनवासाला माझा जगाचा मालक गेला, त्याचं कारण ते होतं भक्तांचा उद्धार करायचा होता. तिथे एक भक्त सापडलं. ते भक्ताचं नाव होतं शबरी. भिल्ल समाजाची शबरी, बरोबर आहे ना? भिल्ल समाजाची शबरी होती. शबरी मातानं देव येत आहे, गुरुजींच्या शब्दावर विश्वास. माझी तिथली बरीच वर्ग झालेली शबरी मातेचं चरित्र. मी सगळं चरित्र सांगणार नाही, फक्त विषयाला स्पर्श करणार आहे. शबरी मातेला गुरुजींनी सांगितलं, शबरी बेटा तुझे यही पे रहना. शबरी ने कह दी बात, गुरुजी अगर मैं यहाँ पे रहूंगी, आप जब तक कि ना आप यहाँ पर थे तब तक मुझे सहारा था, आप भी मुझे छोड़ के चले जाओगे, मैं किसके सहारे यहाँ पे जीऊंगी. तब गुरुजी ने बताया था, बेटा कोई दिक्कत नहीं, तू यहाँ पे रह सकते हैं. यहाँ पे आने वाला कोई दूसरा आदमी आने वाला नहीं है, जो भी आएगा वो प्रभु रामचंद्र ही आएंगे. इथे येणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसेल, जो पण असेल तो जगाचा मालक तुझ्याकडे येईल. शबरी वाट बघत होती 82 वर्षाची होईपर्यंत, आणि माझा जगाचा मालक आला. पण शबरीनं तोपर्यंत वाट बघत होती ना. शबरीनं काय केलं? बोर घ्यायची, खाऊन बघायची. भक्ताची कशी लागतो लक्षपूर्वक ऐका. बोर खायची, जर गोड लागलं तर ठेवायची, आणि जर का ते खट्टा लागलं तर, आंबट लागलं तर फेकून द्यायची. का? की माझ्या जगाच्या मालकाला आंबट बोर लागायला नाही पाहिजे, खाली द्यायची नाहीत खायला. म्हणून बोर चाकू ठेवत होती. आणि तिथं माझे प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला जाताना सीता मैयेचं हरण झालं, आणि तिकडे शबरी माताला भेटण्याची ओढ आहे जगाच्या मालकाला. भावासोबत गेले. आता तिथं शबरी मातेनं बोर सांभाळून ठेवलेले होते. ते बोर प्रभू रामचंद्राच्या हातात दिले. प्रभू रामचंद्रांच्या हातात दिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र बोर खात होते. पण ते बोरांमधनं मूठ भरली आणि लखनजीच्या हातात दिलं. लक्षपूर्वक ऐका. मला माहितीये तुम्हाला वाटत असेल त्या मालिकेचे होते सांगे काय करायचं, तर त्याच्यामधनं पण घेता आलं पाहिजे. जसं सांगितलं तुम्हाला, चांगलं घेता आलं पाहिजे. जसं की मेथीची जुडी सड्या काट टाकूची चांगली ती बनव, काढता यायला पाहिजे. बाई संसारी जर राहिली ना, सड्या जुडी माहिती सुद्धा भाजी बनाय टाकत. हा, त्याचा ऐकणारा शोधा जर चांगला असेल ना, तो बरोबर मटेरियल काढायचं. ऐका, प्रभू रामचंद्रांकडे दिलेली टोकरी, आता त्या टोकरीमधनं बोरं खात होते, आणि लखनजीला मूठ भरून बोरं दिले. लखन आणले, तुम्ही खा. लखनजी त्या बोरांकडे बघायचे, शबरी माताकडे बघायचे. मनमा विचार करे, बापरे आई म्हातारीना उष्टा बोरे, अंतर काय कोलगेट होत, उजी बारी काय पेस्ट होतात नाही तर आई म्हातारीना उष्टा बोरे. म्हणा भाऊ काय तू कापू, मी नाही करणार रे काका. मग धरली बोरं आणि दिली साईडला फेकून. भक्ताची कशी लागतो लक्षपूर्वक ऐका. उष्टी बोरं फेकून दिली. अंतर्यामी माझा जगाचा मालक विचार करत होता, लक्ष्मण लखन, अरे तू माझ्या भक्ताचा अपमान करतोय, तुला काय वाटतं मला दिसत नाही? अरे तू कोणत्याही कानाकोपऱ्यात काही घडलं तरी माझा जगाचा मालक पाहतो. लक्षपूर्वक ऐका. तू इथं शबरीची उष्टी बोरं म्हणून फेकून दिली ना, ऐक आता, शबरीची उष्टी बोरं म्हणून फेकून दिली, तुला तेच बोरं खाऊ घालतो. इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना मूर्छा येऊन पडले माझे जगाचे मालक. बरोबर आहे ना? जेव्हा पडले युद्धामध्ये आणि पडल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र जवळ आले आणि प्रभू रामचंद्र उठवत होते, लखन भैया खड़ा हो जा, अगर तुझे कुछ हो गया तो अपनी माँ को मैं क्या जवाब दूंगा, भैया अरे खड़ा हो जा ना. महाराज तिथे एक भक्ती गीत आम्ही कथेमध्ये म्हणतो, मला सांगायला आवडतं. ऐका. हे उठ खड़ा हो लक्ष्मण भैया के जीना लगे, उठ खड़ा हो लक्ष्मण भैया के जीना लगे, लखनवा नहीं जाना के जीना लगे, नहीं जाना के जीना लगे, लखनवा नहीं जाना
लागल. म्हणजे आयुर्वेदिक कुठं होतं? घ्यायला जाणारा व्यक्ती कोण होता? हा, हनुमंतराय. द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. जे आता ऐका, मला जे महत्वाचं सांगायचं होतं, कथा तुम्हाला माहिती आहे. पण दादा, शबरी मातेची उष्टी गोरं समजून फेकणारा लक्ष्मण स्वतः जगाच्या मालकाचा भाऊ होता. पण माझ्या भक्ताचा जर तू अपमान करत असेल, जरी भाऊ आहे तरी तुला त्या भक्ताचं उष्ट खाऊ घालेल. हे त्या मोराची वंशी आणि ती या रूपात का असेना, पण माझ्या जगाच्या मालकानं खाऊ घातली. असा तो न्यायाधीश आहे. भक्तासाठी कितीही खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. मग जर आपल्याला देवाचा भक्त व्हायचा असेल तर त्याच्यासाठी पर्याय म्हणजे अंतःकरणापासून भगवंताचं नामचिंतन. वाजलेत आता 11 वाजले. तुमचा टायमिंग संपलेला आहे. टायमिंग क्या करू भाई. 11 वाजले. काय करू? करू जे विठ्ठल नाही अजून चालू देऊ. आज सांगा ना, ज्यासाठी येले ते सांगा आम्हाला. एक का 2 4 मी एक कीर्तन म्हणतात हो. मग काय तुम्ही 4 वाजता बसणार तरी चालत. तेच सांगा ना, कीर्तन 2 तास असतो असं. तेच सांगा 1 वाजायला 2 तास 35 लागतं. केला इशारा जाता जाता विठ्ठल या विठ्ठल. काय हरकत नाही, तुमचा टायमिंग भरून काढेल. काळजी करू नका. तुमचे 15-20 मिनिटं जे पण बसायचं ते बसा तुम्ही. आता ऐका, जर भगवंताचं बोलू भगवंताला जर का भगवंताकडे जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर त्याला शरण जायचं. पण अशा देवाला शरण जायचं की तो तुमच्या किती खालच्या देवाचं काम करायला तयार असेल अशा देवाला शरण जायचं. शरण जाणं म्हणजे काय हो? अंतःकरणापासून देवाची भक्ती करणं. कोणची भक्ती? जी माझ्या तुकोबारांनी देवामध्ये केली, जी भक्ती माझ्या माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये केली, जी भक्ती माझ्या सगळ्या संतांनी पंढरपुरात केली. गुजराती गाणं होतं, त्याला मायराणीमध्ये करत होतो. त्या गाण्याला थोडासा बोल सांगायचं. माले ते फसाडी तीन रे दीवाना बनाए रे. मेरे के लिए मामाला गाणं होती हो. त्या माळाची फिगर करत काय काय लोक बशी बशी सांगतात कीर्तन सजन आता चाल बरोबर म्हणतात. बशी बशी सांगणं सोबत 8 वर्ष तुला टाकी ते का बाबा काय नाही कुठल्या तर करतेस का हा इथं सोपं आहे का? बशी बशी बरोबर सजन त्याला तू आता आहे रे सजनी वाला. हा हायाडे म्हणणं वाद नाही कसं म्हणायचे. मी नेहमी एक दृष्टांत सांगत विनोद म्हणायचे. तर त्यामुळे विजयवासारखं शे वारी जात होती. वारकरी जात होते पंढरपुराला. वारकऱ्यांची दिंडी एका गावाला मुक्कामाला श्रीमंत माणसाकडे मुक्काम होता. श्रीमंत माणूसकडे मुक्काम आहे. आता माणूस ना करा 25-30 सालचा दिंडी गावना बाहेर होती. लेवाल घ्याव श्रीमंत माणूस सगळे सालदार बी गावना भोजनी मंडळवाला बी दिंडीला आले. आता दिंडीवाला जे लेवा घेतात आणि फुले बिले त्याचा पायच मग विचार होत नाही ना. त्या फुले टाकत फुलसच्या पाय गेल्या. या 25-30 सालदार देखील हो म्हणा बापरे काय मजा आला म्हणे. कोणी वारकरीशनी घरूनात जेवणले बसणार. वारकरी जेवण ज्याला पुरणपोळी पाहिजे त्या पुरणपोळी पासून जेवायला बासुंदी डाळ भातवाला डाळ भात या साधारण वाटी होतात. या एराले वाढे एराले ठोकाय दबरे निस्ता चाली ना तिथलं वजन नाही. आपण दिनभर आलो टाकलो तरी मी खिचडी आणि सांगतो तुमची खिचडी ना खरं सांगा पहिले पाहून शाळा आहे बरं खिचडी ना. मी अगोदर बोललो राजकारणाशी माझा काही संबंध नाही. पण बिचारा मोदी साहेब होता कितला उपकार म्हणून कितला नाही असं वाटत मला. आता नुसतं
नुसतं आवाज जरी कुकर ऐकलं तरी असं वाटत जेवण नाही पडली राहू इतकी खिचडी होईल नाही ते पहिले खिचडी हा पाहुणचार आहे घर मागे जेवण नाही करे पाहुणाने सांगी एकच जण बसाडे कुठं बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही पाहुणाने सांगी एकच जण बसतो कुठं आलं पाहिजे म्हणजे घर मला एक व्यक्ती बसाडे तर तांदूळ घेत येत नाही आते खिचडी ना कुकर ना आवाज ना हो म्हणा बापरे नंतर किती का गरमी होईना तरी सुद्धा गोदर टाकले मला खिचडी तरी माहित पडलं इतला उपकार घेत मोदी साहेब ना आम्हाला दौडायचा एक माणूस म्हणून ना रवी किरण बाबा म्हणलं काय तुझी टीव्ही घेऊन काय होय ना पूर्ण लग्न करायची साखरपुडा 8 दिन घ्या किसामा रुपयाने म्हणतात दादा किसामा रुपयाने काय टेन्शन लेस 15 दिन ना म्हणे टेन्शन लेऊ नको तू ना पूर्ण साखरपुडा म्हणजे जिथला तांदूळ लागते तिथला आपला पण लय जाय म्हणतो तो म्हणे महाराज म्हणतात काय पूर्ण साखरपुडा बी लगीन देऊ दे 3 टन लगीन आहे त्याच्या पडलेत म्हणे मी मला कागदपत्र जमा करली ना म्हणतो शेगाव हो म्हणे 3 टन गिरायक दे काका आपली इकनाश येतच म्हणे हितला तांदूळ करली ना मोदी साहेब बसून नाही ते खिचडी खावान करता लोक नेतात करे बरोबर आहे हा हा ते काय राहिले नाही या साधारण नाही का रे याचं चांगलं चांगलं खावा भेटस म्हणे मग सगळ्या कोणती वगैरे आटोपल्या ते साधारण म्हणे आपण असं करू आपण मी दिंडी काढू म्हणे कोण सांगे साधारण दिंडी मग अरे दिंडी जर काढली शे आपलं पण साहित्य पाहिजे ना साहित्याला काय विषय का शाळा मागणार साहित्य पडेलच म्हणे बंद वगैरे कोणताचा पक्का राहतात मागला वितरणासाठी साहित्य काढल्या मागे खिडकी होती खिडकी पाटाची एक साधारण उदार दिना अवमत नापूत ना आणि बायांना साधारण विचार काय 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 काढू त्या साधारण काय माहिती कोणले काय म्हणतात ते दुर्म काढ दुर्म या दुर्म म्हणत का रे पप्पाजी ना तो रे हो दुर्म ते दुर्म काढ म्हणजे दुर्म पप्पाच काढला होत्या ना हो ती टिंगरी काढ दे म्हणे हो टिंगऱ्या त्या विना म्हणतस रे हा आता ती बिना फेकला बाय मग एक साधारण म्हणलो त्याचा गयामध्ये जांबा होता त्या जांबा म्हणतात त्याचे ओय जांबिया नाव सांगू का जरी मी जसा ना एखाद्या आजी नातले नातुले खेळवाडस ना आमना सारखा देखील ना वाजी जास्तच बडाई महाराज म्हणून नातुदा खाना तुले देखील कसा म्हणताय म्हणतो बाबा म्हणता बाबा काय म्हणतो जांबा तुका ओ कापू जांबा त्या जांबा तुका म्हणतो जो माई जांबा तुका हा तुम्ही कडे जांबा तुका म्हणतो आज मला आता काही सांगणार नाही जी संस्कृती कडे संस्कृती तुम्ही बोलत नाही गाडी नसानी कोण बरे कर मला ती काय हा जांबा तुका म्हणतो त्याले म्हणे त्या काढले आता काळा विना काळा पप्पास काळा घ्यायच्या वारी काढी आहे साधारण दिंडी चालली आहे साधारण दिंडी आहे ज्या गावाला जावं होतं त्या गावाला लोक 8 किलोमीटर लेवल होणार फुले बिले मस्त पाहिजे टाकटले असलेले याला इशारा करते इकडे दिनभर आव का कृष्ण कोण बरं म्हणे येते गायमा फुलसणार काय वजन आहे आणि सांग कोणले आधी उभरानं गीत सो कोणी रास अशी कोणी विठ्ठल आहे कोणी दिंडी काढली कोणी कीर्तन करेल भजन करेल इथं सोपं आहे काही हा सोपी गोष्ट आहे दादा फुलं असतात का हे फुलं आहे ना आमच्या गळ्यात पडतात आमचं जाऊ दे जगाच्या मालकाच्या गळ्यात पडलेलं फूल हे फूल पायरीवर पडलेलं होतं प्रत्येकाचा पाय लागत होता तर गळ्यातलं फूल आणि ते पायरीचं फूल दोघं संवाद करत होते रात्री हे पायरीचं फूल सांगत होतं गळ्यात देवाच्या गळ्यात जे फूल होतं ना त्याच्याशी संवाद साधत होतं दादा अरे एका झाडाच्या फुला होता आपण एका झाडाच्या फुलावर पण परिस्थिती बघ ना तू जगाच्या मालकाच्या गळ्यात आहे आणि मी इथं प्रत्येकाच्या पायात पडलेला तू किती आनंदित आणि सुखी त्या गळ्यातल्या फुलानं सांगितलं भैया तू पायाशी पडलेला आहे ना तुला दुःख वाटतंय मी देवाच्या गळ्यात आहे म्हणून तुला मला बघून आनंद वाटतोय पण भैया जर देवाच्या गळ्यात राहावं असं वाटत असेल तर स्वतःच्या हृदयातून अगोदर सुई टोचून घ्यावी लागते एवढं दुःख सहन करावं लागतं तर देवाच्या गळ्यात पडलेला तुला सुई टोचली नाही म्हणून तू पायात पडलेला
सोपं आहे का ते? इतकं सोपं नाही लागत ते. मग सालदारांची दिंडी, त्यांना जे पाहिजे होतं ते जेवण, भज्यावाला जे भज्या, बासुंदीवाला जे बासुंदी, डाळ भातवाला जे डाळ भात, पुरणपोळीवाला जे पुरणपोळी, येराली इशारा करीत दिनभर होता खिचडी राय म्हणे मोदी साहेब म्हणे परत आणि ते ज्याला पाहिजे ते जे पाहिजे ते भेट राहिलं. जेवण वेगळी, जेवण करीन झोपा जायला ताडकरी बाबाच मला एक सुज्ञ बाबा होता म्हणे महाराज म्हणे काय तुम्हाला कीर्तनकार कोण शे म्हणे आणि म्हणे काय कीर्तन कोण करी म्हणे रात्री हो म्हणा बा कीर्तन नाम ना काय सांगतो मी सात आठवडा एक कोपरा ना जर काम होता जो पानाकडे गॅस दरवाजा बंद करेल ना काय याचे कीर्तन काय विचारा ना आणि आपला माहिती एकले बी कीर्तन येत नाही मग जास्त माहित आणि प्रत्येक कोणी ना कोणतरी मालक असतो. एक सालदार त्याचा जो हुशार होता तो म्हणजे एखादे जनता गादी सोडतो पा वरती मनात कोण टाका जो बोली तोच कीर्तन करीन म्हणे. सर्व सालदारांनी पगडी झोपली ना हो नाही सुन 8:30 वाजता दोन मंडळाला कोऱ्या झाडा 10-12 वर्षांना कोऱ्या म्हणे जाय हो महाराज अशी उठाड म्हणे तो कोरगावना दरवाजा ठोका म्हणे महाराज अहो बाबा हो महाराज 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 एक बिने दोन बिने त्यानं ठरेल होतं जो बोले तो कीर्तन करीन एक बी सालदार बोले हा कोरडा प्रयत्न द्या बोली मंडळाला म्हणे बाबू महाराज अशी उठाड महाराज काय उठत नाही हो मग स्वतः बोली मंडळाला दरवाजा ठोका म्हणे महाराज महाराज ओ महाराज महाराज एक बिने दोन बिने या भोजनी मंडळाला म्हणे महाराज तपास करा जेवण कोण करायचं जेवण मध्ये नाही काय पडी मरी दिली घ्या तरी उठी कसा राहणार ते ज्याकडे जेवण त्याकडे काय म्हणे तसं काय मग म्हणे महाराज जर मरी बी घ्या होती याचे बाहेर ते काढणं पडेल का नाही एक 8-10 वर्षांना पोराला पहिले गरेले साना बी आहे साना वाटी एक पोऱ्याला सोडत जसा तो 8-10 वर्षांना पोऱ्याला सोडत साना वाटी तो बरोबर एक साधारण छातीवर जाईल तो साधारण जो नवडी बसला हो म्हणा बापरे त्या बाकीला साधारण कीर्तन तुलेच करणं पडेल हो म्हणा बापरे म्हणायची म्हणे आता साधारण कीर्तन करणं असे त्यांचा या मगिना टाकते ना त्या लोक कडे ना बाकीला साधारण टाकली उभा राहिला हा त्या मागं टाकलीच कडे देगे त्याला विचारे आती कीर्तन कशी करू काय सांगितो मागला साधारण विचारे आती कीर्तन कसं करू मागला साधारण म्हणे बघतोय बच्चा कशा इतकं सोपं आहे का ते जशी जशी न्याय करणं सोपं का दयतीर्थ याने म्हणे अजून 50% रक्कम वाटते असे तर हे इतकं सोपं नाही आहे. तर तुम्हाला सांगेल जर भगवंताची भक्ती करायची असेल तर अंतःकरणापासून देवाची भक्ती कशी करायची हा कर्नाटकी मुखाने नाम शिकतात. आमच्या महाराज मंडळींनी म्हणलं तुम्ही कोणी म्हणा काबर देवने तुम्ही काय भांडवल द्यायचे का तुला काय काबर म्हणाली तुम्ही सर्वांनी भजन करायचं अंतःकरणापासून सगळ्यांनी भजन करायचं. आता माझ्या मागे पुरुष मंडळी म्हणा आपल्या कीर्तनाची सांगता जोपर्यंत तुम्ही अंतःकरणापासून भगवंताचं चिंतन करत नाही तोपर्यंत सांगता होत नाही. सगळ्यांनी आता 5 मिनिटात सेवेला पूर्ण ग्रामसेवक सर्वांनी भजन करायचे 11:15 झाले हा काय टेन्शन नका मी जो काय तुला काय काळजी करू मला माहिती आहे तुम्ही काय सांगा मला माहिती आहे ना आगे बोन रण लय चिठ्ठ्या असं दाखल पण काय भेट आला तेरा वर्ष नव्हतं ना करायला वाटलं तर असं म्हणा ह्या दिशेने नाही असा अर्थ काय वेगळा नका करू ऐका मी काय म्हणत होतो काय तुम्ही वडगावचे तुम्ही अच्छा मंदिर कोणतं अरे काय अच्छा सप्ताह आहे आपल्याकडे असं हां बरोबर सांगूयात आपण कीर्तनाचे नाम ते उठावत नाही पक्क माहिती आहे मला त्यामुळे रडावतील तो उद्या आपलं मतदान कोणतं आहे आपले पक्क माहिती आहे आणि मी जर पहिले रडीले तर ते सांगितले तुम्हाला 70% उठी जायला मला माहिती आहे बाकी सर पटकन ते सांग पहिले हां सुनो भैया अंतःकरणापासून सगळ्यांनी भक्ती करायची. पहिले पुरुष मंडळीने माझ्या मागे भजन करायचं सगळ्या पुरुषांनी माझ्या मागे भजन महिलांना तुम्ही काही बोलू नका पुरुष मंडळी माझ्या मागे म्हणा जय माने बोलिना तू राधे राधे
पुरुष मंडळी जनमान मोलरी तू राधे राधे बोल रे बरोबर पहिल्या माता तुम्ही माता माझ्या मागे जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना ऐका का आवाज गोविंदाचा सर आवाज ऐकला का हा म्हणे माझ्याशी न्याय सुद्धा सिद्ध कर दे ना पुन्हा कर माझ्या आवाज निघू दे ना बाहेर आवाजाची ताकद आहे बरोबर आहे पण मला सांगा माया तुम्ही बसलेल्या बाया कमीत कमी 600 ते 700 महिला आहे कमीत कमी 500 बरोबर आहे ना बहिणीवर तुम्हाला पाय पुढील विचारस तुम्हाला कोई भावना माम भावना दिकराना चुलत भावना कोणा लगीन राहणार तुम्ही 15 बाया का गाव झोपू देते तुम्हाला आवाज किती यायला पाहिजे होता हा तुमचा आवाज किती यायला पाहिजे होता सगळ्यांनी जोरात म्हणायला पाहिजे ना आणि देवनी स्तुती करत नाही म्हणणार आणि नको त्याची स्तुती करत पडस शेमण्या नवर देवनं गाणं बारी बरी बरी म्हणस म्हणणार देवनं गाणं म्हणणं हा देवाची स्तुती करायची आहे जशी माझ्या कुंती मातेने केली जगाच्या मालकाची स्तुती कशी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः स्तुती करायची त्या जगाच्या मालकाची बरोबर आहे ना तुम्ही नवरदेवना बी गाणं म्हणा पण आता देवना बी गाणं म्हण बरं का देवना बी गाणं म्हण पण खरं सांगू का माझा एवढा अधिकार नाही महिला माताला बोलेल हो खरं तर तुम्हाला लबाड बोला मग पहिला नंबर तुम्हाला हो एक नंबर जर लबाड जातोय ते महिला मला सांगा लगीन गाणं ऐकलं होते आळना टाइमले एक काकू गाणं म्हणायची मग घरी मास हो त्या गाणं तसा एक नंबर मला गोड गाणं नवरदेव करता गाणं म्हणायची तर तैनुना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरो उना तैनुना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा उना मी रातल्या ऐकलं होतं गाणं होतं आपलं मुंबई जाणं काय शक्य होत नाही गोवा मग गोविंदा याची किती मोठं जी काकू गाणं म्हणायची 3 जोडी होऊन तर काकू मग गोविंदाचे काढू होईल तो लाईट ना खाली होता तर ती की नाही इथं नाही या गाणं गोविंदा येतो ना एक कंपनीला वाढला त्रास करायचा तर नाही पैसे चालले आपले 50% कमाल द्यायचे हा अजून सांगू का इथे गाणं होतं ते कोणतं लबाडी रास गाणं म्हणा रडाला तू लबाडी रास आहे बहिणी काय गाणं म्हणतात माहिती का अरे नवरीना बाप गोडे होना वाजा गैरत होना मोठी परिरत होना तू या ना पुस्तक वाचत गेले मोठी कोण एक नंबरला बाळ जात राहत मोठी परिरत होना तू या ना पुस्तक वाचत गेले माय कथा मोठी परिरत एक नंबरला बाळ बोलावं पाहिजे जात नाही म्हातारा मरानंतर पुढे खरं रडणारच का बापरे वाकडे जास्त लबाडी रास नुसता बोलवा ना कामशी पण ते सुद्धा ज्याने दोस्त केले रडता बी यावं पाहिजे जी बाहेर रडतायची नाही तर उद्यालाच काय काटसर काय देऊ ज्याकडे तर दोयास केली आंघोळ करी बाथरूम माहिती घेऊ जे पडे ते दोयास केली आणि जी वेळी रडता म्हणून 3 दिन वरची असते ना आपण बस आम शाले बाया म्हणते माय हो ते 2 शब्द रडता म्हणून हो बघू रडता बी असते शिवर जीवायला रडता की नाही तर होणार जे काही मला मोबाईलवर सांगायचे मला विक्रम बाबा म्हणतात का तुम्ही बदल रणं सांगतास म्हणे रणं काही विशेष असं म्हणतो विशेष म्हणजे
हो आपला खानदेश रडणारी किंमत रास नाही नाही बाबा रडली तुम्ही मग रडणं पडत नशी न पडत आज पडवलं का मी रडू शकत मग रडी दाखवली ती बहीण तिला असं वाटलं जसं का चाल लाईशने रडतात बुवा तसं ती बहीण चाललाय रडी द्या काढ मार कोण मा ए मरी गया मना नवरा मरी गया म्हणतो तुझा असं रडणी तुझे त्या प्रमाणात होती सुद्धा घर नाही जाती का हा असं रडा चालणार नाही मग तर रडणं शिकले ना पुढे जाईल म्हणजे कसं म्हणजे जी बाई रडत असते नाही तर वजन वाचणार काय नाही ताट सर काय देऊ रडणं बी शिकणं आहे माय काय शिकू बर एक नंबर लवाण रडस भारी रडस खरं तर माझ्या माताचा एवढा अधिकार आहे ना नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान एवढा अधिकार या महिलेचा आहे या मायेचा आहे प्रेमाची मूर्ती म्हणतात हो दयेची मूर्ती म्हणतात महिलाला खरंच त्यांचा अधिकार खूप मोठा आहे त्यांचं टिंगल टवाळकी करणं सुद्धा चुकीचे पण खरं जर बोलायला गेलं थोडं इथं वाढा रडा खरं असं का ते धामना गावमा गोंधळ होता आणि गोंधळ म्हणजे जेव्हा जायला होता आम्हाला गोंधळाच्याकडे त्या धरला म्हणतो सुनाकडे म्हणतास का हा सारखं शिव मग मला कसं वाटलं मी दोघांचा तरी इतकं देश असं तर माझा राहणं नंतर येतो वृंदावन ड्युटी साहेब तू महाराष्ट्र का येता वृंदावन मला असं वाटतं की आपण इतक्या अंतरावर येतोय प्रत्येककडे चाली रीती बदलत राहतीस त्यामुळे मी तुला विचारले ना सारखं शिकावं दोंडाच्याकडे जसं आहे तसंच आमनाकडे अशी पद्धती माणसं मरेलो शिकावतो तुम्हाकडे गोंधळ होता गोंधळ आणि गोंधळ माहित म्हातारा जेवायला कोणता म्हातारा जो कधी कीर्तन मावणाने भजन मावणाने कीर्तन मध्ये अजिबात जमणाने चालू कीर्तन मग सुद्धा सांगितलं सत्ताना बोलता विराम म्हणे स्पीकर सुद्धा बोलता म्हणे सत्ताना स्पीकर विराम या बोलता विराम तरुण भाऊशे म्हणतो स्पीकर फिरायला वाटवा म्हातारा तिकडे रे काका या वर्ष लागायला चालणार सत्तावय्या आणि मग म्हातारा मरणा म्हातारा मरणा कधी कीर्तन मा नाही भजन मा नाही आणि गोंधळमा जेवण लिहिल्या गोंधळमा जेवणी पंगत आनंद काय कमी देतस का लोकी लगीनी पत्रिका येऊ द्या लगीनी पत्रिका येऊ बावड्या आपण जर निवते जाई जा लगीन मा आणि गोंधळ नंतर कोणती बावड्या जर जासवे तरी जा हे कोण बाबू माझा कोणी का करू आणि त्या काय म्हणतील पोऱ्या सुरा गाडी न इतला पुढे शिकलो म्हणजे गोंधळ माझा त्या कोण्या पुढे घ्या लगीन मामा ना दाळ भात ओरे बाळा तू जाय ओरे गोंधळ मामा पुढे हो त्या काय म्हणतील पोऱ्या सुरा गाडी न शान कोणी उनली गोंधळ मा सर्वजण बशी आहे फक्त बोलणं बिगर मजूर नाही काम करलेस त्या काय करते दिन करता केला आपली माहिती थोडी द्याच ना तिथला वर्ष आहे ना आमना काय मागे त्या नवीन पोरी कीर्तन ऐकायला येत होता त्यातले कीर्तन काही समजेल तीन पोरी येतात तो एक म्हणे काय हाय काय चालू शेर म्हणे आपला गावात कीर्तन म्हणत असतो कोण म्हणे त्याने आणि या कोण क्षेत्र म्हणजे तो पुढे बोलला ना तू मोठा कुत्रा मागे दाखला या काय करतो या काय करतो आणि म्हणे या रात्री फक्त दिनले झोपतात लोक काय काय हमारे यहाँ सवय ही तुम्ही बघत असाल जवळची मागच्या मंडळींना दिसतं की नाही पता नाही पण जेव्हा मला भजन रंगात आलं का वाजवणारा रंगात आला का मी थोडा बाणा लागलास नाचतलास त्याच मला एक म्हणे खरे भाई आज ना काय मस्त पाय उचली राही ना तो एक म्हणे त्या दाबील काय तुझी राही ना लोक येत काय त्या अंदाज इतकं सोपं आम्हाला काय ते विचारा ते दिनभर लागतं सगळे पुन्हा कुठं कृष्ण करायला इतकं सोपं बी नाही त्याच नसावे आणि त्याच नसाठी काय विचारा त्याच काय घेणं देणं बी राहत नाही ना काय स्वार्थ बी नाही आमले पक्क माहिती
आपली कितला भेटा होता द्या मला जेम तेम गाडी वाढ निघत काय काय करते हा कवय तर मग वाजणार म्हणणार मी पटणार तर मी द्या ना फक्त एकडे दोन पॉकेट कितला मोठा ठरेल त्याचा देखो नको कीर्तन पार ऐका ये बघा पार पाडणं पडत जेवढी घ्या म्हातारा ते हड्डीलाच ना हड्डीला मधलं मटेरियल गोळा घ्या असं मुलीसारखं त्या हड्डीला मटेरियल गोळा हड्डी गोळी होऊन काही गोळी होऊन काही गोळी घ्या तू म्हातारा आणून द्याल म्हातारीला म्हणाराम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना घरी म्हणाराम काढा नमा भजन करी रायनाथ ना मोरिया खाता खाता पंढरपूर बोलले जायो गावात कीर्तन चाले तरी कोणी राहिले पण एक नंबर निघा बाळ जात्रा बाईस निकटन बाई हो किती बेकार मध्ये आज किती करत मन कोटाळी दे डायरेक्ट हो इतका बेकार मात्र आम्हाला आणि रडणं सुद्धा मायवानी शिकू इतकं भारी रडस मला ती क्लिप चांगली व्हायरल व्हायची मला घर मातीच आहे मनात होता मरणा पण मरणा पहिले म्हणत होता असं वट्टा मोकळा होता मग आम्ही काचा गावाना पडत जाई बसू मग होता सांगत ना आपा आम्ही गणपती बसवणार शे देखा भाऊ गणपती बसाडा जेला की 50 रुपया ले जा 150 रुपया ले जा तो गणपती तिथला कशी ले जाय 150 रुपया लागणार त्या ले जा भाऊ कोण नाव केली जातात ना ते लोक काय म्हणतील कोणा पुरा होता कोणा टिकरा होता लोक नाव ठेवतील भाऊ बांडरी नका कर्जा बरं कोण नाव नका लिहिल्या म्हणतो तांबले शिकाडे का म्हणतो ती रांता रांता आराय मारे बस करा भाऊ त्या पोराच्या नका कोणाची कळा तुम्ही काय किडा पाडलेत मला चांगलं माहिती बाईक जात कधी माणूस जाऊन कोणी होऊ देत नाही प्रत्येक घर घरी नाही फिरत असतात गावाला घरी माहिती 100 गरज नाही 99 गरज नाही एका आवाज निघत काय का नाणी म्हणतो राय राय नु दूध गेला दिना कोई नेहमी घेती हा घरी येते आधी मन मोठ नाही सांगे बस करावं नकाशा मनाशी गाडा तुम्ही काय किडा पाडले मला चांगलं माहिती शे मन सुलताना उंडू कधी बुदिना आयुष्यभर उंडू कधी बुदिना बोलायचं ऐकायला घेता अभिमान हा मन सुलतान मरना मन प्रिय जवळी बसली म्हणत होती मंडळी म्हणा राम राम तुम्ही दोन शब्देचा बोली लेतात ना या तरी उकाडते ना चला बा जवळ चावी बोले तो त्यांना उडून निघू दिना ना मला रोज चावी बोली देतात एक नंबरला बाळ चांगला लबाड बोला मग पहिला नंबर तर इकडे सर्व काय चांगले आहे बिचारे आपल्याला काय सांगू मला 5 मिनिटं जे बी सांगतो ते तसं सांगतो आपल्याला सांगेल कोण बरोबर मला तिकडे तिकडनं सांगतो बहिणी खरं आहे का एक नंबर गेलं वाट जात पाहिजे काय सांगू काय काय वर्णन करू मला शब्द सापडतो ते वर्णन करायला इतकं लवकर जात राहायचं तिकडल्या पैसे रन्न सुद्धा शिकल्या बहिण पहिले सांगायचो जी बाई रडतात तिने इथं बसून रस्त्यावर म्हणतात सरकायचो आपण जाऊ का रन्न सुद्धा हे मायले सहज रडता रडता सुद्धा बोल जाईना काटा काढलेत म्हणून हार्गर पोरांना सुद्धा पहिला नंबर आहे मायना त्रास आपण जर काही बोलायला ना आला आपण पुढे ना कर्मचारी पण पाळली पण हाय माय बोली बिलेस आणि सपाडी बिलेस बरोबर हो खड्ड विपाडते ना त्या लिपी बिलेस म्हणून ते फक्त हाय मायले सहज आपले सहजणार नाही ते म्हातारी मरणी माय मरणी मग मायसाठी रडा पाहिजे पण बऱ्या पण बोल जायच मग काटा काढतेस म्हातारीनं पेट पडे सगळ्या पोरी जमा घेत मग एक पोरगी रडे घर परत एक एक आगाव राहतेस घर परत एक एक आगाव राहतेस माय जुळे बशीस ने मनी सीता वो माय मनी सीता ले कोणी जेव खाऊ गाले नाही ना मनी माय मनी सीता कधी जगल्या पारू बताना मनी माय
जीवनले तिजडी जीवनले उन्होंने तीन सैनच करणं शे सगळ्या बोजा सेम करायच्या टाकी आगा होती ताई म्हणे तुम्ही सरकारी काटा बरोबर काढून पुढे बसणे मंगळस मनी सीता व माय मनी सीताने मी पण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना मनी माय आणि आता तोंड चाळक्यापणा कराले कनाली पटमित्रा किनारी म्हणे ओ माय बोले चांगलं रडती दादी बशी खाती नाही कसा किडा पाड बसून बरोबर आहे आडवे बोला मस्त आहे माझ्या पहिल्या नंबरला बरोबर आहे हो इथलं आडवं हिशोबना बाहेर आडवं रडत म्हणणार बोलायला सुद्धा आडवं बोलायला आले करत नाही तसं नाही बाईस नशीब बरोबर ना तुम्ही हो पण तुम्हाला सांगतो हे करण्यापेक्षा अंतःकरणापासून देवाचं भजन करा देवाची भक्ती करा कशी करायची ऐका ना किती वेळ व्हायचं नामचिंतन किती वेळ व्हायचं ऐका दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी में देवाला आनंद झाला पाहिजे जशी माझी राधाराणी देवाची भक्ती देवाची बासुरी ऐकल्याच्या नंतर बरसाण्याहून धावपळ करत यायची कुठं गोकुळामध्ये वृंदावन मध्ये ठीक उसी तरह तुम्ही सुद्धा भगवंताची राधाराणी सारखी भक्ती करायची कशी तेरी मुरली की धुन धुनने मैं बरसाने से आई
प्रेम करावं. दादा जाता जाता एकच संदेश असेल, ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्यांचं भजन करून घेऊ. मग 1 मिनिट कोणी जागा सोडू नका, 1 मिनिट कोणी जागा सोडायची नाही. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं सावकामराज असतील, नागभाऊ असतील, संत चोखमेळ असतील, संत मीराबाई जनाबाई असतील, पुन्हा कोणाचं सुटतंय जाता जाता माझ्या तरुण भावांना एक संदेश असेल. भैया मी प्रत्येक कीर्तनात 2 मिनिटं बोलतो, सगळ्यांनी अंतःकरणापासून ऐका. मी युट्यूबच्या माध्यमातून असो, प्रत्येक खेड्यात जाऊन असतो, प्रत्येक तरुणाचं माझ्यावर विशेष प्रेम असं मी बघतोय. कारण माझ्या कीर्तनाला भरपूर तरुण भाऊ येतात. तर मी माझ्या तरुण भावांना एक रिक्वेस्ट करेल, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून ऐका. दादा कदाचित लहान थोडी मोठा घास होत असेल तर माझ्या भावाच्या पाया पडून माफी मागेल. पण दादा आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपण नियमाचं पालन केलं पाहिजे. पहिले तर मी असं सांगेल की दादा व्यसन करू नकोस. तरुण भावाला सांगेल विमल गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका. कारण या दारूच्या पायी तरुण पोरी विधवा झाल्यात, गुटखाच्या पायी तरुण पोरी विधवा झाल्यात. म्हणून तरुण भावांना सांगेल दारू पिऊ नका. आणि जर प्यायचंच असेल तर मी सगळ्या तरुण भावांना एक विचारेल, कोणत्या भावाला असं वाटतं माझ्या बहिणीचं लग्न मी एक दारूच्या पोरगाबरोबर करेल, दारू पिणारा पोरगाबरोबर माझ्या बहिणीचं लग्न करायचं, असं एखाद्या भावानं वरती बोट करा. मला सांगा वाटतं का कोणाला आपली बहीण एखाद्या दारुड्याला द्यावी असं? कोणत्याच भावाला वाटत नाही ना. मग तुम्ही जर दारू पित असताना एखाद्या पोरगीला मागायला जात असाल तर कोणत्या भावाला किंवा कोणत्या बापाला वाटेल की या दारुड्याला आपली पोरगी द्यायला पाहिजे? बस दादा निर्वेशनी राहा, गयामा माळवालाच निर्वेशनी तुम्हाला बेवास ना कवळ नंबर लागेल का? दारू पिऊ नका. अजून सांगेल तरुण भावांना गुटखा खाऊ नका. या गुटखाच्या नादात कॅन्सर होतोय. मला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. स्वतः कंपनीवाला वरती फोटो टाकतो. कॅन्सर मध्ये काय होते, सगळं तोंड सरतं वगैरे सर्व चित्र दाखवतात. मग आपले डोळे कधी उघडणार? हो, गुटखा जर खायचा असेल दादा, गुटखा जर सांगूनही सोडत नसाल तर तुमच्या पायाकडून सांगतो गुटखामध्ये लटापासून टाका, कायम खात बसा. हा गुटखा खायचाच असेल तर मग लटापासून टाका, खात राहा काय असा. गुटखा खाऊ नका. आणि माझ्या काका बाबा नाही सांगेल, कोणच्या बापाला असं वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे, वरती बोट करा. कोणच्या काकाला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे, वर बोट करा. कोणालाच वाटत नाही ना. तुमच्या पोरानं पिली नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही तुमच्या पोराचं किंवा पोरीच्या लग्नामध्ये दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवता कितपत योग्य आहे? स्वतःलाच विचारा. रात्री जाऊन स्वतःच्या मनाशी संवाद साधत जा. रोज 2 मिनिटं वेळ द्या स्वतःला. लोकांसाठी तुम्ही भरपूर वेळ देतात, मित्र भेटला 2-2 तास गप्पा मारतात. कधी स्वतःला वेळ देणं शिका. स्वतःला वेळ देणं म्हणजे काय? दिवसभरात आपण कोणाचं मन तर नाही ना दुखावलं, आपल्याकडनं कोणी नाराज तर नाही ना झालं, काही चुकीचं तर नाही घडलं ना आपल्याकडनं. स्वतःची दिनचर्या पूर्ण वाचून काढायची. रात्री 5 मिनिटं स्वतःला वेळ द्यायचा. तुम्हाला वाटतं माझ्या लेकरांना दारू नाही पिली पाहिजे, पण तुम्ही जर तुमच्या पोराचं लग्न असेल, हळदीमध्ये दारू आणल्याशिवाय बँड चालू करत नाही, कितपत योग्य? हळदीमध्ये बँड लावू नका असं माझं धुमत नाही, तुम्ही नाचू नका असं माझा अजिबात विरोध नाही, कारण मला फुल एन्जॉय जीवन जगायला आवडतं. पण भैया लग्नामध्ये नाचू नका असं माझं धुमत नाही, पण दारू पाजून नाचू नका असं माझं मत. कारण तुम्ही तुमच्या पोराचं लग्न करत असताना लग्न नुसतं लग्न नसतं दादा, तो एक यज्ञ असतो. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून जर नाचवत असाल तर मला असं वाटतं तुमच्या पोरीचा संसार सुखाचा जात नसेल दादा. तो एक यज्ञ आणि यज्ञामध्ये दारू आणतात. मी पायाकडून सांगेल दारू पाजू नका. दुसऱ्याच्या पोरांना या हळदीच्या बँडाने एवढा सत्यानाश केला. 13-14 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली, 15-15 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. हा सगळा सत्यानाश कुठून सुरू झाला माहितीये का? या हळदीच्या बँडाने सत्यानाश केलाय सगळा. बँड लावू नका असं माझं अजिबात दुमत नाही, नाचू नका असं माझं दुमत नाही. माझ्या वारकऱ्यांना विचारा, आम्ही नुसता पकवाज आणि टाळवर एवढं नाचतो ना, डीजे वाल्याला फिरतो पाडतो. हो, माझं चॅलेंज आहे नाचणाऱ्यांना, त्यांनी त्यांच्या बँडवर नाचावं, मी माझ्या पकवाजवर नाचतो. चॅलेंज आहे, जर हारून दिलं तर 1 लाख इनाम देईल. नाचता येत नाही का? अरे दारू पिऊन काय लोक म्हणतात, दारू अरे यार एन्जॉय करलो भैया. काय तर आमच्या समोरून जाताना म्हणतात, भैया जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है. मरीजा शिरे नाही, मरा दारू पिऊन मरा, पूर्ण नशीब फोडी नका म्हणून. लग्न करू नका दारू प्यायचं असेल, कोणा गरीबाचं पोरीचं नशीब फोडू नका. माय बापू नाही भेट दिली.
अरे नशा ही करनी है तो नशा प्रभु नाम की कर लो भैया। अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, शाम पियोगे सुबह उतर जाएगी, मेरे प्रभु का नाम का प्याला पीले बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी। नशा करायची असेल तर भगवत चिंतनाची करा। त्या दारू मध्ये काय बोलल्या, अरे दारू का जामत पियो यारो अकल गुम हो जाती, अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मिट्टी जाती। काय होतंय काय, अरे आबरू घालवतात। तुम्ही जर घरामध्ये 3 जावई आहेत, 2 जावई आहेत किंवा 4 जावई आहेत, जो व्यसन करत नसेल, दारू पीत नसेल, त्यांना जर सासरा कोणी मामाच रे मी राहिलो का तोपर्यंत सासूर वारच बरावस, जवई राहणार, जवई राहणार, काय राहणार काय नाही, बरोबर आहे का? बेवडाना जर कोण ना मामा मी राहिलो तुमना काय काम शिकवा घर म्हणा चांगला चालला होतो, निर्वेशने विचारतात, बेवडा सांगतो सुद्धा नाही काय राहणार असं आनो पिंड डोकं लावून मालकाने विचारणे तू लेवल आणले तू काय विचारते, तू लायकी शका तेवढी। तुम्हाला जर इज्जती जीवन जगायचं असेल तर निर्वेशनी जीवन जगावे, कारण निर्वेशनी जीवन जगणं ही आपली धर्माची संस्कृती आहे। आणि पिल्याच्या नंतर काय वाटोळं झालं हे पण तुमच्या डोळ्यात देखत आपल्या घरी आलीत असेल, आपल्या गावात असेल, उदाहरण म्हणून भरपूर असतील, सांगायची मला गरज नाही। म्हणून तरुण भावांना सांगेल भैया दारू पिऊ नका, व्यसन करू नका। आणि तरुण बहिणींना एक रिक्वेस्ट असेल, आई मी एका शिक्षकाची क्लिप ऐकली, मी 15 मिनिटं रडलो ती क्लिप ऐकून, कदाचित मला माहित नाही तुम्ही ऐकली की नाही ऐकली, पण आता मोबाईलचा जमाना आहे, सोशल मीडिया एवढं वाढलंय, प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे ती क्लिप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आहे। ते सर इतके भारी बोलले ना, जी पोरगी जन्माला आल्यापासून 18-20 वर्ष पोरीला सांभाळायचं आणि ती रस्त्यावर भेटणाऱ्या एका पोराबरोबर प्रेम करावं, करू नका असं माझं दुमत नाही। आंतरजातीय करू नका असं माझं बिलकुल दुमत नाही। आंतरजातीय विवाह जरूर करा, पण ते माय बापांना सांगा, त्यांना पटवा आणि मग लग्न करा। सरकारला सांगेल आंतरजातीय विवाह करत असताना तुम्ही फक्त पोरगीचा आणि पोराचं मनोगत ऐकून घेतात आणि लग्न लावून देतात। सरकारनं सगळा कायदा मान्य आहे मला, पण इथं कुठेतरी आड घातली पाहिजे। जर कोणीला आंतरजातीय विवाह करायचा असेल तिनं जरूर त्या पोराबरोबर लग्न करावं, फक्त त्या फॉर्मवर जोपर्यंत पोरीच्या बापाची सही पडत नाही तोपर्यंत लग्न ग्राह्य धरले जाणार नाही, असं काहीतरी अट ठेवा। ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ती एका रस्त्यावर भेटणाऱ्या पोराबरोबर जाते पोलीस स्टेशनला, त्या पोरगाच्या बाजूला उभी राहते, इकडे ज्या मायबापांना जन्माला घातलं ते पोरगासारखे उभे राहतात हातात हात घालून, आणि ही पोरगी सांगते मी तुम्हाला ओळखत नाही, कोणासाठी, एका रस्त्यावर भेटणाऱ्या पोरासाठी। आणि मी तरुण भावांना सांगेल, थोडं जड जाईल तुम्हाला, माझं बोलणं वाईट वाटेल, पण मी एक हक्काने सांगेल, कारण कीर्तनात परिवर्तन महत्वाचं आहे। दादा जी पोरगी ज्याला जन्माला घातलं त्या मायबापांची झाली नाही, तुमची किती होणार आहे? अरे माय इतकं प्रेम करते, तुम्हाला बघितलं नाही तुमचे हात कसे, तुमचे पाय कसे, नुसतं डॉक्टरांनी सांगावं तुम्हाला दिवस गेले तेव्हापासून खायचा नियम पाळते, हे जर खाल्लं माझ्या पोटाचा गर्भाला त्रास होईल। तुम्हाला बघत नाही तेव्हापासून प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय, तिचं प्रेम ज्याला कळलं नाही त्या रस्त्यावर भेटणाऱ्या पोरापोरींचं काय प्रेम करणार आहे, काय करणार आहे? मायचं बापाचं प्रेम कळलं नाही, जगात कोणाचंच होऊ शकत नाही असं व्यक्ती। माझ्या कीर्तनासाठी मला तारीखच भेटली पाहिजे म्हणून कीर्तन करत नाही, कीर्तनात परिवर्तन महत्वाचं आहे। दादा माझ्या तरुण बहिणींना एकच सांगेल, ताई तुम्हाला जर भाऊ असतील तरी या गरीबाला तुमचा कर्माचा नाही पण धर्माचा भाऊ समजा। तुमचा गरीबाचा तुम्ही मोठ्या अंतकरणानं या गरीबाला भाऊ मानशाल, अशी अपेक्षा सगळ्या तरुण बहिणींना मी तर बहिणी मानू जे बसलेले आहेत त्यांना। तुम्ही मला मानताय ना भाऊ, सगळ्या तरुण बहिणी मानतात ना मला भाऊ। प्रत्येक भाऊ रक्षाबंधन, अक्षय तृतीया आणि दिवाळीला काहीतरी घेतो, पण हा भिकारी भाऊ तुमच्याकडनं काहीतरी मागणार आहे, तुम्ही देणार आहात? तरुण बहिणी देणार आहात? तर हा भिकारी भाऊ एकच मागेल, ताई जीवन जगत असताना असं जगून दाखव तुझ्याबद्दल तुझ्या मायबापाला स्वाभिमान वाटला पाहिजे, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे माझ्या धर्माला बट्टा लागेल किंवा तुझ्या मायबापाला मान खाली टाकायला लागेल, असं कोणतंच काम करू नको। एवढीच भीक या गरीब भावाला वाढ, म्हणजे समजेल माझं कीर्तन सक्सेस झालं। जीवन जगायची तर बदलून टाकावं। जुने लोक बघा, जुने म्हातारे बसलेत ना, या म्हाताऱ्याची मायना विचारा, आता तर खूप भारी सुशिक्षित झाले लोक, बरीच प्रथा बरेच नियम चेंज झाले, नाहीतर बाई जर तारुण्यात विधवा झाली तरी तिला दुसरं लग्न करू देत नव्हते, अशी आपली धर्माची संस्कृती होती, आपल्या धर्माचे नियम होते, बरोबर आहे ना?
बाई विधवा झाली तिला दुसरं लग्न करू देत नव्हतं, आता लग्न करायला लागल्या बाया, आणि करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण जुन्या लोकांची एक म्हण होती, माय माऊली मी तुमच्या पाया पडून सांगेल, तरुण भावांच्या काका बाबांच्या पाया पडून सांगेल. जुन्या माय बसलेल्या आहेत, मला रोकडा बोलायला आवडतं. कुडी कपट मध्ये जीवन मी कधी जगत नाही, माझं एकदम खुली किताब हूं मैं, जो देखे वो पढ़ ले भैया, इतनी खुली किताब हूं मैं. मला कुडी कपट जगता येत नाही, मला साधं जगायला आवडतं. आणि साधं जगलं ना माणूस, हो साधा आणि सरळ राहिलं का लवकर खपस. बरोबर आहे ना, साधं सरळ असलं ना लवकर खपतं, म्हणजे लोक लवकर घेतात. म्हणून मला साधं सोपं बनायला आवडतं, साधं सोपं जगायला आवडतं. पूर्वीच्या म्हाताऱ्या बाया बसल्या, एखादी पोरगी जर विधवा झाली तर तिला ही शिकवण, ती पोरगीला जर सांगायचं लग्न करून घे तर ती पोरगी एकच सांगायची, ताई सगळे वस्तू खायला भेटल्या तर सगळ्या वस्तू खायला भेटल्या आणि एक नाही भेटली तर काय मी मरून जाणार आहे का. काय म्हणायचे, सगळ्या वस्तू खायला भेटल्या एक खायला भेटली नाही तर काय मरून जाणार आहे. उसी तरह जीवन आहे भैया. जगत असताना ज्याच्यामुळे आपल्याला दाग लागेल त्या वस्तूचा त्याग करायचा. जीवन असं सरळ आणि एकदम चांगल्या पद्धतीने जगता येतं. आणि म्हातारपणी सुद्धा मेल्याच्या नंतर लोक म्हणतात माणूस होता मरी गया पण दाग लागू दे नाही. बरोबर आहे ना. तर जीवन असं जगायचं भैया, एकदम साफ आणि सूत्र. बरं का, एवढं बोलून मी माझा आता कीर्तनाची सांगता करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्यांचं वजन झालेलं आहे. जाता जाताना अजून एक सांगेल, तरुण भावांना सांगेल, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. जास्त बोलण्यामध्ये जर एका शब्दाने तुमचं मन दुखावलं असेल, तरुण बहिणी नाही सांगेल, सगळ्या बहिणींच्या पाया पडतो, ताई माझ्या शब्दाने जर तुमचं मन दुखावलं असेल तर या लहान भावाला किंवा मोठ्या भावाला माफ करा. अजून माझी बापासारखे माझ्या मायांसारख्या बाया बसलेल्या आहेत, बापांसारखे काका बाबा बसलेले, सगळ्या काका बाबांना सगळ्या मावशींना सांगेन, तुम्हाला माझ्याकडनं जर एका शब्दाने तुमचं मन दुखावलं असेल तर मी तुमच्या पाया पडून माफी मागतो. तुम्हाला 4 पोरं असतील, मला 5वा समजून माफ करा. तुम्हाला 3 मुलं असतील, मला 4था मुलगा समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुमले पोरगांना शिरणार दत्तकलेल्या काका पण माफ करा. तुम्हाला दुखवायला आलेला नसतो, पण एखाद्या शब्दाने जर तुमचं मन दुखावत असेल तर मी तुमच्या पाया पडून माफी मागतो. कार्यक्रमाची सांगता